ह्या जगामध्ये संतांची ओळख होणे अवघड आहे. संतांची ओळख होणे म्हणजे ह्याच्या इतकं कठीण ह्या जगामध्ये काही नाही. देवाची ओळख होणे हे सोपे आहे, असं आमच्या गुरु महाराजांनी आम्हाला कीर्तनातून उपदेश केला. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी कृपा केली. बहु अवघड आहे संत भेट. बहु अवघड म्हणजे नेमकं काय, तर बहु म्हणजे बहुच आहे आणि हे तिथं कुणालाही तिथं स्थान नाही. संत भेटीला स्थान चालत नाही. म्हणजे ते इतकं कठीण आहे की संत म्हणजे काय याची ओळख संतच सांगू शकतील. याचा असा अर्थ संतांनी सांगितला. ते महाराजांनी इथं संतांच्या मागव्यातून उपदेश केलेला आहे. नव्हती ते संत करिता कवित्व, नव्हती ते संत आप्त संतांचे आप्त. येथे नाही वेसे सरत आडनाव, निवडे घावडाव व्हावांगी. आता संतांचे आप्त म्हणजे संतांचे कुळातले सगळे संत होतील असा कयास कुणी धरू नये. बाबा संत होता म्हणून मुलगा संत झाला, बाबा कीर्तनगार होता म्हणून मुलगी कीर्तनगार झाली आणि ती संत झाली असं कधी होत नाही. म्हणजे आप्त मंडळीतील किती जरी भक्ती मार्ग जरी कुणी केला तरी त्या भक्ती मार्गाला संत ही पदवी नाही. संत ही पदवी ह्या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. जेथे नाही वेश सरत आडनाव, निवडे घावडाव व्हावांगी. वेश आणि आडनाव म्हणजे काय आहे आणि वेश म्हणजे काय आहे. संतांचा वेश करणं म्हणजे त्यातनं संत होत नाही. आणि आडनाव म्हणजे परमात्म्याचं नाव वापरणे. हरिभक्त परायण म्हणजे ते संत झालं असाही त्याचा अर्थ होत नाही. नव्हती ते संत करिता कीर्तन. आता कीर्तन करणारे संत व्हायला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. का तर तुकाराम महाराजही कीर्तन करत होते, नामदेव महाराजही कीर्तन करत होते. असे अनेक संतांची कीर्तनं पाठीमागं बी होऊन गेली असतील, ते आम्हाला सगळ्यांना ज्ञात नाही आहे. सांगता पुराणे नव्हती संत. आता संत कीर्तनात काय सांगतात तर पुराणच सांगतात, कीर्तनात काय सांगतात तर व्यवहार सांगतात, म्हणजे पुरावरणातली उदाहरण सांगतात. खरं ते संत होऊ शकत नाहीत असं महाराजांचं ठाम मत आहे. संत होण्याचं सामर्थ्य पुढे सांगितलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. तुका म्हणे नाही निरशिला देहे, तोवरी आघवे संसारिको. म्हणजे जन्माला आल्यानंतर देहाचं निरसन झालं पाहिजे असं तुकाराम महाराजांनी सांगितले. आणि देहाचं निरसन जर नाही झालं तर तो संतच होत नाही. मग आता देहाचं निरसन म्हणजे काय तर स्वतःचा देह स्वतः कसा आहे हे त्यानं पाहणे. स्वतःचा देह स्वतःला पाहता येईल काय, नाही पाहता येणार. खरं तो पाहावा लागणार आणि तो पाहिल्याशिवाय स्वतः कोण आहे हे कळणार नाही. तो स्वतःचा देह स्वतः पाहिला तर तो संत होऊ शकतो. हे उदाहरण कुणाला पटल कुणाला न पटल, खरं स्वतःचा देह पाहण्याचं सामर्थ्य कुणाकडेही नाही. ते सामर्थ्य फक्त संताकडे आहे. म्हणून तुम्ही संत चरण धरा.